महत्त्वाची बातमी, कोणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, राज ठाकरे म्हणतायत। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना तशा सूचनाच आहेत। मराठी माणसाच्या हितापुढे स्वार्थ क्षुल्लक आहे, स्वार्थाला बळी पडू नका, असं देखील राज ठाकरे यांनी मेळाव्यातून इच्छुकांचे कानच टोचलेले आहेत। मनसेच्या उमेदवारांची यादी आजही नाहीये, अशीच चिन्ह दिसतात। जागा वाटप पूर्ण झालं असलं तरी यादी जाहीर नाहीये। शेवटच्या वेळेपर्यंत गुप्तता पाळण्याची रणनीती दिसतीये। आज एबी फॉर्म दिले जातील। आता साहेबांपुढे यादी जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म हे राजगड कार्यालयातून सन्मान्य नितीश सरदेसाई आणि शिरीष सावंत हे त्या ठिकाणी असतील, ते त्याप्रमाणे माहिती देतील। राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी देखील मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे। संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी। आपल्याबरोबर आहेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर। सर, काय झालं आज? संदेश काय दिलेला आहे राजसाहेबांनी? उत्तम काम करा, चांगलं काम करा, जोरात काम करा। राजभाषा, राजशक्ती आणि राजविचार आज हा त्रिवेणी संगम होता आणि आम्ही सगळे महाराष्ट्र त्यामुळे अजून उत्साहित आहोत। नक्कीच आता येणार तुम्हाला दिसेल 12-15 दिवसात की नक्की येणारी 16 तारीख जी असेल ती आमच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मोठी असेल, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय मोठी असेल आणि तुम्हाला दिसेल की अतिशय उत्तम असे निकाल लागलेले आहेत। सर, आपण बघतोय असं असलं तरी आपल्या एक नगरसेविका आहेत, त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्याची माहिती मिळते। कशा पद्धतीने तुम्ही हे बघता? खरोखर मला माहिती नाही, आम्ही आता तुमच्याबरोबर आहे, तुमच्या माध्यमातून कळतंय, माहिती घेऊन आम्ही त्यावरती बोलू ना नक्की। नाराजांना नेमकं काय सल्ला दिलेला आहे राजसाहेब? राजसाहेब ठाकरे बघतील, ते समर्थ आहेत। EVM बद्दल काही बोललेत का? त्याबद्दल काही त्यांनी संदेश दिलेला? हे बघा, कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान असेल, आमच्या पक्षाचे विचार असतील आणि महाराष्ट्राची केलेली माती सत्ताधाऱ्यांनी हे संपूर्णपणे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत जाऊन अतिशय जोरात आणि जोशात काम करायचं आहे आणि कुठलाही उमेदवार असेल तो जिंकला पाहिजे, हा राजमंत्र साहेबांनी दिलेला आहे। सर, शेवटचा प्रश्न, इतर तुमचे जे युतीमधले मित्रपक्ष आहेत त्यांनी ऑलरेडी एबी फॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे, आपण कधी देणार आहोत? काय संख्या आहे? उद्या 30 तारीख आहे ना, नक्की आता त्याला सुरुवात झालेली असेल, नक्कीच झालेली असेल। नक्कीच सर, आपण बघतोय की आजपासून एबी फॉर्म द्यायला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती अविनाश अभ्यंकर देतात। त्यामुळे आज नेमकं एबी फॉर्म कधी देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।